राजकारणासाठी काँग्रेसकडून ऑपरेशन सिंदूरवर प्रश्न निर्माण केले जात आहे. सैन्याच्या पराक्रमाला काँग्रेसचं समर्थन नाही अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसच्या बालिशपणामुळे सैन्याच्या मनोबलावर परिणाम झाल्याचा आरोप करत मोदींनी राहुल गांधींच्या टीकेला उत्तर दिलं. मोदी सरकारनं अवघ्या 30 मिनिटांमध्ये पाकिस्तानसमोर सरेंडर केलं. पाकिस्तानसोबत युद्ध करण्याची तुमची इच्छाशक्ती ही नव्हती अशा शब्दात ऑपरेशन सिंदूरवरून राहुल गांधींनी सरकारवर निशाणा साधला. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्याला कारवाईसाठी पूर्ण मोकळीक का दिली नाही असा सवाल विचारत राहुल गांधींनी सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या. पंतप्रधान मोदी ऑपरेशन सिंदूरचं श्रेय घेतात, मात्र पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेत नाहीत अशा शब्दात प्रियंका गांधींनी पहलगाममधील सुरक्षेवर सवाल करत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. कोणत्याही देशानं भारताला कारवाई करण्यापासून रोखलं नाही अशी माहिती पंतप्रधान मोदींनी लोकसभेत दिली. विरोधकांच्या आरोपांवरही मोदींनी सडेतोड उत्तर दिलं. शस्त्रसंधीबाबत ट्रम्प यांच्या मध्यस्थीच्या दाव्यावर पंतप्रधान मोदींनी संसदेत स्पष्टीकरण दिलं. ऑपरेशन महादेवमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. सुलेमान अफगाण आणि जिब्रानला ठार मारण्यात जवानांना यश आलं अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी संसदेत दिली. पहलगाम हल्ल्यामध्ये 3 पाकिस्तानी अतिरेकी होते. अतिरेक्यांकडे असलेल्या रायफल पाकिस्तानी होत्या असं थेट उत्तर पी चिदंबरम यांनी उपस्थित केलेल्या सवालावर अमित शहांनी दिलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी विरोधकांवर सडकून प्रहार केला. काँग्रेसच्या काळामध्ये हल्ले करणारे दहशतवादी मोदींच्या काळात मारले असा हल्लाबोल अमित शहांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी पंडित नेहरूंवर जोरदार टीका केली. नेहरूंमुळेच आज काश्मीरचा प्रश्न निर्माण झाला असा आरोप अमित शहांनी केला. 1948 साली नेहरूंनी एकतर्फी युद्धबंदी केली. पीओकेची निर्मिती नेहरूंच्या युद्धबंदीमुळे झाली. तेव्हा आपण युद्धात जिंकलो पण तहात हरलो असं म्हणत अमित शहांनी हल्लाबोल केला. सोलापूरमध्ये काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी भारतीय सैन्याबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक झाली. आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वात भाजपनं निदर्शनं केली. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूर तमाशा असल्याचं वक्तव्य केलं होतं. सोलापुरात भाजपनंतर काँग्रेसनंही आंदोलन केलं. भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही आमदार कोठे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले. सतत चुका होत असल्यानं आता माफी नाही. बोलताना आपण भान ठेवायला हवं. तुमच्यामुळे सरकार बदनाम होतंय असं म्हणत अजित पवारांनी कोकाटेंवर कारवाई करण्याचे संकेत दिले. अजित पवारांसोबतच्या बैठकीत माणिकराव कोकाटेंनी दिलगिरी व्यक्त केली. यापुढे बोलताना वागताना काळजी घेईन. भविष्यात अशी वक्तव्य करणार नाही अशी हमी कोकाटेंनी दिली. तुमच्या एका शब्दानं पक्षाची प्रतिमा मलिन होतीये, त्यामुळे मीडियाशी बोलताना भान ठेवा. महत्त्वाचं असेल तरच बोला अशी सक्त ताकीद अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना दिली. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊ नये या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी अजित पवारांची भेट घेतली. शेतकरी संघटनांसह नाशकातील आमदारही अजित पवारांच्या भेटीला गेले होते. दरवेळी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवरच कारवाई का? वादग्रस्त ठरलेल्या इतर मंत्र्यांवर कारवाई कधी होणार असा सवाल राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी केल्याची माहिती आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांवर कारवाई झाल्यानंतर कोकाटेंवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतर कोकाटेंनी मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर कारवाईऐवजी अजित पवारांकडून अभय दिलं जाणार असल्याची शक्यता आहे. कोकाटेंचं खातं बदलत मंत्रिपदावर कायम ठेवलं जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. यानंतर पाहूयात बातम्या सविस्तर रूपानं. राज्य सहकार कामगार संघाच्या निवडणुकीमध्ये प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात महायुतीच्या 21 पैकी 20 जागा निवडून आल्या. यानंतर पुण्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी बोलताना प्रवीण दरेकरांनी निवडणुकीसह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीसंदर्भातही त्यांनी भाष्य केलं. दरेकरांशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी. तुमची काय प्रतिक्रिया आहे? पहिली मी राज्यातल्या सहकारी संस्थांचं सहकारी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो की मी पुसाळकर नलावडे आम्ही जे पॅनल त्या ठिकाणी केलं होतं त्या पॅनलच्या मागे
ताकदीनं उभे राहिले आणि 21 पैकी 20 जागा आमच्या त्या ठिकाणी निवडून आल्या आणि एक टॉसवर जागा फक्त त्या ठिकाणी गेली. या सगळ्याच्या शुभेच्छा तुम्हाला आहेत, तुम्हाला तुमच्या पॅनलला मिळालेलं यश. मात्र याच्याबरोबर काही महत्त्वाचे राजकीय प्रश्न राज्यामध्ये आहेत. तुम्ही जुने शिवसैनिक आहात, मनसेमध्ये गेलात राज ठाकरेंसोबत. हे दोघे भाऊ एकमेकांच्या घरी ये जा करायला लागलेत. राज ठाकरे गेले होते वाढदिवसाला, आता उद्धव ठाकरे जातील अशी माहिती मिळते शिवतीर्थावर, म्हणजे राज ठाकरेंच्या घरी. चांगलं आहे ना. राज्यामध्ये जर दोन भाऊ त्यांचे बिघडलेले संबंध कौटुंबिक प्रस्थापित होत असतील तर आपल्याकडे आपण राजकीय संस्कृती परंपरा मांडणारे महाराष्ट्रातील लोक आहोत आणि त्याच्यामुळे त्याचं स्वागत केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. कारण घरातले दोन भाऊ 20 वर्ष त्या ठिकाणी संबंध नव्हता, तेव्हा उद्धव ठाकरे साहेबांना कधी जावंसं वाटलं नाही, कधी राज ठाकरे साहेबांची आठवण झाली नाही, कसपटा समान त्यांना बाहेर लेखलं, पण तरीही ते जात असतील तर आम्हाला वाईट वाटण्याचं कारण नाही. हे संबंध नुसते आता काही बंधुप्रेमापुरतेच राहतील असं दिसत नाही. राजकीय युती होण्याच्या चर्चा ज्या आहेत त्या जोरात आहे, ज्याच्यामुळे मुंबईमध्ये एक मोठी तगडी ताकद जी आहे निवडणुकीसाठी ती उभी राहू शकते ठाकरेंच्या नावाने. अजून तरी चर्चाच आहेत आणि त्यामुळे जेव्हा ही चर्चा फलद्रूप होईल त्यावेळेला आपण याच्यावर भाष्य केलेलं योग्य राहील. गेल्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्री त्यांच्या वादग्रस्त वक्तव्य आणि कारनाम्यांमुळे चर्चेत आहेत. या मंत्र्यांमुळे राज्य सरकारची प्रतिमा मलिन होत असल्यानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गंभीर दखल घेत मंत्र्यांची शाळा घेतली. वादग्रस्त विधानं, कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही असं सांगतानाच ही अखेरची संधी असल्याचा इशाराच वादग्रस्त मंत्र्यांना दिलाय. मंत्रिमंडळ बैठक नव्हे, फडणवीसांची शाळा. मुख्यमंत्री फडणवीसांकडून मंत्र्यांची हजेरी. मुख्यमंत्र्यांनी दिली मंत्र्यांना तंबी. राज्य मंत्रिमंडळ बैठक आटोपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाची स्वतंत्र बैठक घेतली. ही बैठक नव्हती तर ती फडणवीसांनी वादग्रस्त मंत्र्यांची जणू शाळाच घेतली. जवळपास 20 मिनिटं फडणवीसांनी सगळ्यांची हजेरी घेतल्याचं सूत्रांनी सांगितलंय. या बैठकीला मंत्री माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट, योगेश कदमांसह सर्वच मंत्री हजर होते. पण फडणवीसांचा रुख हा वादात असलेल्या मंत्र्यांकडे होता. वादग्रस्त विधानं, कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही असं सांगतानाच अशा प्रकारांमुळे सरकारची प्रचंड बदनामी होते अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांची खरडपट्टी काढली. ही अखेरची संधी असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना दिला. काय कारवाई करायची आहे ते करूच असं सांगताना यापुढे आता एकही प्रकार खपवून घेणार नाही अशी तंबी मुख्यमंत्री फडणवीसांनी सर्व मंत्र्यांना दिली आहे. आपल्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांच्या वर्तन आणि कारनाम्यांमुळे फडणवीसांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. त्याला कारणही तसंच आहे. गेल्या काही दिवसातील महायुती सरकारमधले मंत्री आणि आमदारांची वक्तव्य आणि कारनाम्यांची सर्वाधिक चर्चा झाली. निकृष्ट दर्जाच्या अन्नावरून आमदार संजय गायकवाडांनी एखाद्या बॉक्सरप्रमाणे कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. वादग्रस्त वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात मोबाईलवर रम्मी खेळतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या पैशाच्या बॅगसह व्हिडिओ व्हायरल झाला. तर मुंबईतल्या कांदिवलीतल्या सावली बारवर पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम विरोधकांच्या निशाण्यावर आले. विशेष म्हणजे अनिल परबांनी आज योगेश कदमांविरोधातले पुरावे मुख्यमंत्र्यांकडे सोपवले. 2023 मध्ये 10 ऑगस्टला आणि 28 मेला या बारवरती रेड झाली होती. त्यामुळे हे हॅबिच्युअल ऑफेंडर म्हणजे पुन्हा पुन्हा गुन्हे करणारे लोक म्हणून यांची त्याच्यामध्ये नोंद आहे आणि त्यामुळे अशी त्यांना जबाबदारी झटकता येणार नाही. याची जबाबदारी ही त्यांच्यावरच आहे आणि त्यामुळे गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मी मागणी केलेली आहे. जी काही कागदपत्र आहेत ते कसं जे काही रामनाथभाईंनी यामध्ये वक्तव्य देखील केलेलं आहे त्यांनी देखील क्लॅरिफिकेशन दिलं होतं की जी काही ती वास्तू आहे आम्ही अनेक वर्ष ती भाड्यावरती दिलेली आहे आणि कायद्यानुसार जो भाडेकरू आहे तो जबाबदार आहे. त्याची जी काही कागदपत्र आहे ती देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही देऊ.
राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्री आणि आमदारांच्या वर्तनाबद्दल भाजप नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली. कामांवर चर्चा होण्याऐवजी आमदारांची मारहाण, मंत्र्यांचे सभागृहातलं वर्तन यासारख्या भलत्याच गोष्टींवर चर्चा घडवून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाला ग्रहण लावण्याचा प्रयत्न काही विघ्नसंतोषी मंडळी हेतुपूर्वक करत आहेत. या प्रयत्नांना सत्ताधारी पक्षाचा भाग असलेल्या मंडळींकडून अनावधानानं साथ मिळते. आपण विरोधी शक्तीच्या हातातलं प्यादं बनत आहोत का याचा विचार संबंधितांनी करावा, अशा शब्दात भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंनी लेखातून नाराजी व्यक्त केली. अनेक साक्षी आपल्याला सांगता येतील गेल्या अनेक दिवसातल्या की महाराष्ट्र कसा पुढे जातोय. आणि असं असताना चर्चा नेमकी कशाची होते तर आमदारांची मारामारी, आमदारांमधल्या समर्थकांची मारामारी, काही अन्य कृत्य अशी चर्चा होते. ही चर्चा थांबली पाहिजे, कारण ह्याचा शेवटी एक खोटं नॅरेटिव्ह निर्माण करण्यामध्ये विरोधक प्रयत्न करतायत आणि त्याला कळत न कळत सत्ताधारी मधलेच काही लोकप्रतिनिधी त्याला बळी पडतायत. ही वस्तुस्थिती यावी आणि हे पुढच्या काळामध्ये या गोष्टी थांबाव्यात यासाठी हा लेख. वादग्रस्त मंत्र्यांच्या वर्तनाबाबत आणि आमदारांबाबत मुख्यमंत्र्यांनी कडक अशी समज दिली. त्यामुळे आगामी काळात बेशिस्त वर्तन करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुषार रुपनवरसह नरेश बोबाटे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.